नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्म उपदेश भूषण महाजन चॅनलवरून मी नित्य संवाद साधत असतो. तर आज असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की आपले जे हिंदू धर्मानुसार जे काही सण उत्सव असतात त्यामध्ये आपण सहभाग घेतलाच पाहिजे. व्यक्तिगत आपण आपल्या घरी देवतांची उपासना विविध प्रकारे करत असतो, पण जेव्हा सार्वजनिक किंवा सामूहिक सण उत्सव होतात त्यामध्येही आपण सहभाग घेतला पाहिजे. आता सध्या नवरात्र सुरू आहे. नवरात्र निमित्ताने भगवतीची विविध प्रकारे सेवा केली जाते, उपासना केली जाते. त्यामध्ये व्यक्तिगत पण केली जाते आणि सामूहिक सामाजिक जेव्हा केली जाते त्यामध्येही आपण सहभाग आपला नोंदवणं गरजेचं असतं. कारण त्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन आपलं देवताचा उत्सव आनंदाने साजरा त्या निमित्ताने होत असतो. मग व्यक्तिगत आपण करत असू, पण सामूहिक सार्वजनिक जेव्हा असतं तेव्हा जात नसू, तर ते आपल्याच सणोत्सवा बाबतीत आपलं गांभीर्य नसणं ही अशी गोष्ट निर्माण तिथे होत असते. मग जेव्हा सणोत्सव घडतात तेव्हा तो देव म्हणजे आता शक्ती स्वरूप घरामध्ये आहे, पण सामूहिक रित्या जेव्हा देवीची स्थापना केली असेल ती भगवती ही आपलीच आहे हा भाव तिथे ठेवून त्या उत्सवामध्ये त्या सणोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी कुठलीही लाज न धरता त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे आपलं कर्तव्य असतं. मग त्याविषयी जर मान अपमान जो काही आपला असेल तो देवापदी त्या भगवती पदी अर्पण करायचा आहे आणि सहभागी होऊन आनंद आपण तिथे निर्माण करायचा आहे किंवा आनंदाने तिथे मिरवायचा आहे. थोडक्यात तिथे त्या देवी उत्सवाचं आपल्याला आमंत्रण जरी नसलं पण ते सामूहिकरित्या केलेलं असेल तर त्याविषयी अपरिचित लोक असतात, परंतु ती भगवती ते शक्ती स्वरूप किंवा तो देव आपला परिचित आहे. मग त्यामध्ये सहभागी होताना आपण भक्त म्हणून सहभागी आपल्याला होता येतं. तिथे कोणीही माझा परिचित नाही त्यामुळे मी तिथे जाऊ का नको, सहभागी होऊ का नको, हा विषय बाजूला सोडून त्या देवाचा मी भक्त आहे आणि त्या प्रित्यर्थ मी तिथे सहभागी होणार आहे ही भावना अंतरात असेल तर कुठलीही लाज किंवा कुठलंही आमंत्रण त्या विषयाचं लागत नाही. जेव्हा आपण त्या देवताचा भक्त म्हणून घेतो मग ती संकोचाची भूमिका आपली राहत नाही. आनंदाने आपण त्या सण उत्सवामध्ये सहभागी होत असतो. म्हणून सहभागी आपण होणं गरजेचं आहे, कारण सण उत्सव आपले असल्या कारणामुळे ते व्यक्तिगत आपण करत असू, पण सामूहिक सामाजिक जेव्हा हे उपक्रम राबवले जातात, मग त्यामध्ये गणेश उत्सव असेल, नवरात्र असेल, या विषयांमध्येही आपला सहभाग हा असलाच पाहिजे. मग विविध प्रदेशांमध्ये देवतांचं रूप स्वरूप जरी वेगवेगळं असलं परंतु नामरूपाने ते देव आपले परिचितच असतात. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये पांडुरंग विठ्ठल स्वरूप असेल, आंध्र प्रदेशामध्ये बालाजी स्वरूपात असतात, बंगाल प्रांतामध्ये जगदंबा वेगळ्या प्रकारे स्वरूप वर्णन असेल, परंतु नामाने परिचित असल्याने ते देवतांचं स्वरूप वर्णन वेगवेगळं असलं तरी ते परिचित नामरूपाने आपल्याला आहेत इतकं आपल्याला पुरे असतं त्या सहभागी होण्यापुरतं. म्हणून त्या सणोत्सवामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि सणोत्सव हे आनंदाने साजरे केले पाहिजे. व्यक्तिगत आपली उपासना असल्याला हरकत नाही, परंतु सामूहिक सामाजिक हे उपक्रम सणोत्सव जेव्हा केले जातात तेव्हा संघटनात्मक कार्य तिथे घडलं जातं. हिंदू धर्माप्रती आपलं देणं तिथे आपण देत असतो. मग ते धनार्जन स्वरूपात असेल, परंतु तिथे उपस्थित राहणं त्याने देखील आपण त्या सणोत्सवामध्ये मोठा सहभाग घेत असतो. म्हणून हे सण उत्सव जिथे जिथे सहभागी साजरे केलेले असतात तिथे आपली उपस्थिती असणं फार महत्वाचं असतं. आणि कुठलीही रथयात्रा असेल किंवा पदयात्रा असेल त्यामध्ये आपल्याला जर वेळ असेल तर आपण सहभाग तिथे नोंदवू शकतो. त्या निमित्ताने त्या सणा उत्सवा बाबतीत आपली व्यक्तिगत पाठिंबा त्याला आहे असं सामूहिक मत निर्माण होतं.
म्हणून सणोत्सव जिथे जिथे असतील, मग ते गणेशोत्सव असेल किंवा नवरात्र असेल, तिथे आपला सहभाग हा असलाच पाहिजे. म्हणून आनंदाने उत्साहाने त्या महोत्सवामध्ये, सणामध्ये, उत्सवामध्ये आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. जितकं आपण व्यक्तिगत उपासना करतो त्यापेक्षा सामूहिक उपासना, सामूहिक सणोत्सव जेव्हा घडत असतील त्यामध्ये आपला सहभाग हा झालाच पाहिजे. याविषयी आपण चिंतन केलं. पुढील विषयासह आपण पुढे भेटणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.